संत सोपान काकांची पालखी आज सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतीये। मी आता सोपानदेव मंदिरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण हा प्रस्थान आता या ठिकाणी सुरू आहे। टाळ मृदुंगाचा गजर जो आहे तो सुरू आहे आणि पालखीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जे आहेत ते आज सासवडमध्ये मुक्कामी आहेत आणि सासवडकरांसाठी हा दुग्ध शर्करा योग मानला जातो। कारणही तसंच आहे, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखीचा मुक्काम सासवडमध्ये आहे आणि त्यांचे बंधू सोपान काका यांच्याही पालखीचा प्रस्थान सोहळा आज सासवडमधून होतोय। त्यामुळे सासवडकरांनी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि सासवडमधून आता सोपानदेव पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतीये। सासवडकरी मोठ्या उत्साहाने या पालखीचं स्वागत करतात। आमदार संजय जगताप असतील त्यांनी पालखीला खांदा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं टाळ मृदुंगाचा जयघोष करत संत सोपान काकांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतीये। त्यामुळं संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान काका हे बंधू असले तरी एक दिवस सोपान काकांची पालखी पुढे प्रस्थान करते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर साम टीव्ही पुणे सासवड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।